वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, मी राजेश म्हात्रे। आज आपण चाललोय कल्याण बैल बाजार मार्केटला। मित्रांनो, पावसाळा सुरू झाला आणि सर्वात जास्त खरेदी होते ती कांद्याची। पावसाळ्यात कांद्याची साठवणूक केली जाते घरोघरी। आणि मागच्या वेळेस मी व्लॉग नव्हता केला, यावेळेस मला असं वाटलं की जाऊन कांद्यांचा भाव लोकांपर्यंत पोहोचवावा। कारण का मागच्या वर्षी मी जो कांदा खरेदी केला होता तो 28 रुपये किलोने केला होता। तर आता जाऊन पाहूया किती भाव आहे, कारण मे महिन्यातच पाऊस पडला आणि आता 1 जून आहे, रविवार। सो म्हटलं चला आज आपण आपल्या चॅनलमार्फत कांदा, लसूण, बटाट्याचा भाव काय ते दाखवण्याचा प्रयत्न करूया। आत्ताचा भाव रविवारचा काय तो जाणून घेऊया, कारण का प्रत्येक दिवशी हा भाव कमी जास्त होत असतो आणि पावसाला आला म्हटलं की कांदे मार्केटमध्ये महाग जातात। सो कल्याणचा बैल बाजार मार्केटला जे होलसेल मार्केट आहे तिथे कांदा, लसूण, बटाटा कितीला भेटतोय तो जास्त उशीर न करता आता आपण जाऊया आणि पाहूया काय भाव आहेत आजच्या मार्केटला रविवारच्या दिवशी। चला। मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे कल्याण मार्केटला आलोय कांद्याच्या होलसेल दुकानाकडे आणि आपण जाणून घेणार आहे कांद्याचा भाव कसा आहे आणि लसूणचा भाव कसा आहे। कारण का आता मित्रांनो पाहू शकता पावसाला सुरू होतोय सांगितल्याप्रमाणे आणि या सीझनला लोक घरी साठवण्यासाठी कांदे जास्तीत जास्त घेतात। तर मी हा व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण का आजचा भाव कांद्याचा काय आहे ते तुम्हाला समजण्यासाठी। दादा, सर्वप्रथम आपल्या दुकानाचं नाव सांगा। निखिल ट्रेडर्स। काय आजचा लसूण इथे लावते, लसणाचा भाव काय आजचा? हा जो लसूण 100 रुपयापासून 130 रुपये, म्हणजे हा 100 रुपयापासून आहे, 120 पाहू शकता लसूण आणि 130 रुपये। आणि इथे जे कांदे लावले दादा, हा कांदा कितीचा आहे? ही जी कांद्याची 14 रुपये, 140 रुपये, 140 रुपये, 160 रुपये, हा 150 रुपये, 170 रुपये, 170 रुपये म्हणजे किलो 17 रुपये किलो, 17 रुपये किलो, 17 रुपये किलो, 14 रुपये किलो, हा 15 रुपये किलो, 16 रुपये किलो, 10 रुपये किलो। अच्छा, म्हणजे बघा 10 रुपयापासून 10 रुपयापासून 118 रुपयापर्यंत। मित्रांनो पाहू शकता 10 रुपयापासून। मित्रांनो, जो आधी 140, 150, 170 जे सांगितलं 10 किलोच्या हिशोबाने सांगितलं, म्हणजे 1 किलो तुम्हाला हा 14 रुपये ते 18 रुपयापासून 14, 15, 16, 17, 18 रुपये। बघा हा लावलाय तो 14 रुपये, हा 16 रुपये, तो 15 रुपये आणि तो 17 रुपये। आणि जी उभी गोंड दिसते ना मित्रांनो, 26 करा, 18 रुपये किलो, 25 करा, 2-3 किलो काढून घ्या। एक नंबर क्वालिटी आहे कांद्याची, हे कांदा बेस्ट आहे। 18 रुपये किलो पाहू शकता। आणि 50 आपला मल्टीप्लाय करा, 50 18 रुपयाचे 50 किलो घेतले किती होते? 18×5 = 90, 900 रुपये होतात। त्याच्यावर आडत आणि एपीएमसी लागते। अच्छा, त्याच्यामध्ये 7.5% आडत, 1 रुपये, 6.5% आडत, 1 रुपये 5 पैसे बाजार फी। एकूण टोटल किती होते? 7 रुपये 55 पैसे। अच्छा, त्याच्यावर धन्यवाद दादा। आणि बटाटी पण भेटतं का आपल्याकडे? बटाटे पण आहे। बटाटी कशी आहे ती? 170 रुपये, 17 रुपये, म्हणजे 17 रुपये, 17 रुपयापासून 15 ते 17 रुपये, 15 ते 17 रुपये। ठीक आहे। तो आपण मित्रांनो आता इकडनं 18 रुपयाचे चांगले घरगुतीसाठी कांदे घेतोय 50 किलो। मित्रांनो, या काकांनी कांदा वाहून आपल्या गाडीमध्ये ठेवलेला नाही, ते 15 रुपये घेतात आपल्या गाडीपर्यंत कांदे घेऊन येण्यासाठी। आणि मित्रांनो, हा कांदा आपण 50 kg घेणार होतो, पण वजन केलं तर 48 kg हे भरला कांदा मित्रांनो। आणि 48 kgच्या प्रमाणे म्हणजे 18 रुपयावाले आपण कांदे इथल्या घरासाठी घेतोय। तर 48 kg प्रमाणे 18 रुपये, 864 रुपये। मित्रांनो, आधी त्यांनी भाव सांगितला 150, 160, 170, 180, मलाही समजला नाही, कारण की मी आधी विचारलं तेव्हा 15, 16, 17, 18 असं होतं। ते 10 किलो प्रमाणे इशूला, म्हणजे 10 किलोचे 150, 160, 180 असं होतं। म्हणजे हा 14 रुपयापासून ते 18 रुपयापर्यंत आजचा भाव होता कांद्याचा। आणि आज आहे 1 तारीख म्हणजे रविवार, त्यानिमित्त सुट्टीसुद्धा होते, पण मी लवकर आलो कारण जेवढं उशीर करा ना करा तुम्ही पाहू शकता मे महिन्याचा पावसाळा सुरू झाला आहे आणि कांदे आता महाग होतील हलवले आणि आता जून महिना सुरू झाला आणि काही दिवसात कांदे 80 रुपये किलोने सुद्धा होतील।
तुम्ही यासाठी व्हिडिओला तुम्ही लवकरात लवकर कल्याण मार्केटला या आणि कांदे खरेदी करा. आणि मी एकाच ठिकाणून लसूण कांदे खरेदी केले तर दुसऱ्याकडे सुद्धा मला कांद्याचा भाव विचारायचा होता, म्हणून तुमच्यासाठी दुसऱ्या ठिकाणी किती भाव चालू आहे ते सुद्धा दाखवण्यासाठी ते आपण तिथनं लसूण घेतलं. आता दुसरीकडे जाऊन आपण लसूण घेऊया आणि कांद्याचा भाव विचारूया. मित्रांनो, आपण इकडून लसूण घेणार आहे आणि इथे एकाच प्रकारचा लसूण मी विचारलं तर तुम्हाला बटाटे आणि कांदे इकडचा सुद्धा भाव दाखवतो. आणि यांच्या शॉपचं नाव, आपके शॉप का नाम क्या है? कांदे बटाटे इस्माइल भाई बागवान। हाँ, दुकान का नाम है कांदे बटाटे की दुकान है, लहसुन की दुकान है। बटाटे ये लहसुन का क्या भाव है? लहसुन आएगा आपको 130 रुपीस हाँ। पर केजी। हाँ, मतलब एक ही लहसुन रखा है मतलब? लहसुन ये रखने वाला लहसुन है, 4 महीने 6 महीने रखो, कुटी लहसुन आएगा, खराब नहीं। हाँ, अभी ये 130 रुपये केजी चल रहा है, ये बारिश की वजह से भाव बढ़ता है। पहले कितना भाव था इसका? पहले इसका 70 रुपये, 80 रुपये, 40 रुपये, 50 रुपये भी गया है। हाँ, बारिश की वजह से भाव बढ़ गया थी आवक का। अच्छा अच्छा। और अभी बटाटे का क्या रेट चल रहा है? अपना आगरा है बटाटा, हाँ ये आएगा आपको 18 रुपये गोनी के हिसाब से आएगा। हाँ और अपना किलो वगैरह दूध वगैरह लेके हाँ। 100 का 4 किलो आएगा। 100 का 4 रुपये लूज लेते हैं तो। और कांदा कैसा है? कांदा भी रखने वाला कांदा, हाँ, ये भी 16 रुपये किलो, 15 रुपये किलो, जैसा हाँ। लेंगे वैसा है। अच्छा। 15 रुपये से कितने तक? 15 रुपये से लेके 13 रुपये तक, 13 से लेके 16 रुपये तक, 17 रुपये तक, जितना जैसा प्याज लेंगे वो हिसाब से भाव रहता है। अभी इससे पहले अलग क्वालिटी आती है। आज है इससे पहले कितना भाव था इसका? इससे पहले इसका था 12 रुपये, 13 रुपये। हाँ लास्ट ईयर का सितंबर, अक्टूबर, नवंबर में हाँ। 20 रुपीज़, 28 रुपीज़ ऐसा भाव चलता है। अभी बारिश का सीजन तो मई महीने से स्टार्ट हुआ है और अभी जून चल रहा है, तो अभी कितना आपको लगता है 4-5 दिन में भाव कितना बढ़ सकता है बारिश भाव भी में? ज्यादा बढ़ेगा नहीं, इतना ही 16, 17, 20 रुपये तक ही रहेगा। हाँ। इस साल ज्यादा वो हम्म, नहीं है, हम्म। क्योंकि माल ज्यादा है। हाँ। इस साल माल की आवक ज्यादा है, माल की पैदावार ज्यादा है। अच्छा, मतलब बारिश भी हुई होगा जगह का, लेकिन इस बार माल का कलेक्शन साटा बहुत ज़्यादा है, इसलिए ज़्यादा भाव बढ़ नहीं सकता, ज़्यादा से ज़्यादा 20 रुपये तक रहेगा। इससे ज्यादा नहीं। अच्छा, धन्यवाद. आपण लसूण घेऊया मित्रांनो, कारण का तिथे सुद्धा पाहिलेलं आपण 130 रुपये, 110 रुपये, 140 रुपये केजी. तर आपण 1 किलो लसूण घेऊया. कारण लसूणचा पण भाव सध्या वाढलेला, याच्यावर कमी होता, पण काय माहिती आपल्याला नंतर कमी भेटेल की नाही. आता आलोय मार्केटला, तर आपण लसूण सुद्धा यांच्याकडून घेऊन या. सो मित्रांनो, पाहू शकता 130 रुपये किलोने आपण लसूण घेतलेला आहे. आणि मित्रांनो, हा लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मला असं माझ्या मनात आलं की आपण कांदा, लसूण आणि बटाट्याचा भाव आपल्या चॅनलमार्फत दाखवून देऊयात. हॅशटॅगवर जिथे जाऊ तिथे खाऊ मध्ये, कारण का भरपूर लोक पावसाळ्याचा सीझन सुरू झाल्यानंतर कांदे खरेदी करण्यासाठी, लसूण खरेदी करण्यासाठी येतात. बटाटे मोस्टली एवढी खरेदी होत नाही, पण कांदा पहिले खरेदी केला जातो. म्हटलं प्रत्येक घराघरात हा व्हिडिओ पोहोचावा. आणि आजचा भाव, रविवारचा भाव काय होता तो आपण तुम्हाला सांगितलं की 13 रुपयापासून 18 रुपयापर्यंत भाव आहे. एका शॉपमध्ये बघितलं आपण, आणि दुसऱ्या शॉपमध्ये मी तुम्हाला लसूण यासाठी केला, तिकडेसुद्धा भाव आपण काय ते जाणून घेतलं. तिथे 13 रुपयापासून 16 रुपयापर्यंत भाव होता. आणि त्यांचं म्हणणं होतं की कांद्याचा साठा खूप आहे, सो जास्त भाव वाढणार नाही, जास्तीत जास्त 20 रुपये होणार कांद्याचा भाव. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं काही नाही, कारण का भाव यांचा कधी वाढेल कधी कमी होईल काही सांगता नाहीत. तर माझं तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत एवढंच सांगणं असेल की लवकरात लवकर तुम्ही मार्केटला जाऊन, जर तुम्हाला कांदा साठा करून घ्यायचा असेल घरगुतीसाठी, भरपूर जणं घेतात आणि नक्कीच तुम्ही खरेदी करून घ्या. आणि आगरी लोक मोस्टली घेतात, कारण का बाहेरच्या लोकांना जास्त कांदा साठा करण्यासाठी तेवढा जागा स्पेस नसतो. पण ज्याची स्वतःची घर आहे ती कांदा साठा करून घेतात. आणि त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या, कारण मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. तर जून महिन्यात काही आठवडे बाकी राहिलेत की पावसाला सुरुवात होईल. 10 तारखेपासून तरी सुरुवात होईल. आता शांतता आहे पावसाने. तर एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर मार्केटला येऊन कांदा खरेदी करा. आणि आपला चॅनल आवडला असेल, आपल्या चॅनलला लाईक, शेअर